विसट्टकन्दोट्टदलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयपुप्पसोऽहं तं गोमटेशं प्रणमामि नित्यं तं देवदेवं प्रणमामि नित्यं. पंचपरमेष्ठी भगवान की, देवाधिदेव गोमटेश्वर बाहुबली भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्मसागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की. जय बोलो परम पूज्य 108 आगामी आचार्य छोटे विद्यासागर मुनि महाराज की जय. समस्त मुनी संघ की जय. येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगा. नीतिकार काय सांगतात? येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगा, कारण एकदा निघून गेलेला क्षण, एकदा निघून गेलेली वेळ परत कधीच परतून येणार आणि पुढं येणारा क्षण कसा येणार आहे त्याचा आपल्याला अंदाज. त्यामुळं आलेला आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदानं जगण्याचा प्रयत्न करूया. प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे का नाही म्हणताय? नमकं या ज्ञान येत महाराज ऐदैत कलू तलेव बेलवरा पाटले अष्टला या नाहीत दुसरे नमकं या. आपल्या हातामध्ये बरंच काही आहे. कोणतीही संपत्ती किंवा कोणताही प्रकारचा सत्ताभाव आपल्याकडे नसताना देखील आपण आपल्या जीवनाला आनंदानं जगण्याचा राजमार्ग बनवू शकतो. आपण कसं जगायचं आहे ते आपण ठरवायचं, कारण जीवन आपलं आहे. हां, निश्चितपणे आपण जिथं राहतो, ज्यांच्यासोबत राहतो, ज्या परिस्थितीमध्ये राहतो, त्या सगळ्या गोष्टींचा निमित्त म्हणून आपल्यावरती प्रभाव पडतो. त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विचार करून व्यावहारिकतेच्या भूमिकेमध्ये चालत असताना अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक अडथळे निर्माण होतात. पण असं असताना देखील आपण असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपली मनस्थिती जर व्यवस्थित ठेवली तर कोणताही प्रसंग आपल्याला विचलित करू शकत. अवघडायला नको म्हणून तर मान हलवा. आपली मनस्थिती जर मजबूत असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्याला झुकवू शकत नाही, आपल्याला थांबवू शकत नाही, आपल्याला रोखू शकत नाही, किंबहुना आपल्याला कोणत्याही प्रकारे दुःखी करू शकत बिलकुल नाही. इतिहासामध्ये अशा अनेक प्रसंग आहेत. महापुरुषांच्या जीवनामध्ये, महासतींच्या जीवनामध्ये कितीतरी बिकट प्रसंग आले, किती अनेक धर्मसंकट त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाली. पण तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी धर्मावरती अटळ श्रद्धा ठेवली. देवशास्त्र गुरूंनी सांगितलेल्या रत्नत्रय स्वरूप मोक्षमार्गाची आराधना केली, त्या रत्नत्रय स्वरूप मोक्षमार्गाची भावना केली, त्या प्रकारे आपल्या जीवनाला बनवण्याचा प्रयत्न केला. आपण करतोय का? करतोय? बोला की. महाराज आता बोलायला तुम्हाला दिलंय. आपण फक्त आमचं जीवन सुखी असलं पाहिजे याच्या कल्पना करतो, याचा विचार करतो, त्यासाठी आम्ही सतत भाव करतो. परंतु आचार्य म्हणतात मात्र भाव करून देखील होणार नाही. जीवनाच्या आनंदाचा जो वास्तविक उपाय आहे तो उपाय अंगीकारला पाहिजे. काय केला पाहिजे? मला कणकण आलेली आहे, मला कणकण आलेली आहे, यांनी औषध घेतले, बरं वाटेल मला. माझं आजारपण मीच औषध घेतल्यानंतर बरं होऊ शकतं, दुसऱ्या कोणीही त्याला औषध घेऊन माझं आजारपण बरं होणार नाही आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला वस्तुधर्माचा, वस्तू स्वरूपाचा परिचय प्राप्त करून घ्यावा लागेल. धर्माचं मर्म समजून घ्यावं लागेल. महाराजांनी मगाशी सांगितलं, काय सांगितलं?
की त्यागीव्रती मुनी महाराज किंवा उपदेशक आपल्याला सांगतात की मिथ्यात्वादींचा त्याग करा, व्यसनाधीनतेचा त्याग करा, पापाचाराचा त्याग करा, पुण्यक्रियांच्यामध्ये वर्धन करा, सम्यक्त्वाला रत्नत्रयाला धारण करा, हे सगळं सांगतात. याच्या पाठीमागं त्यांचा व्यक्तिगत कोणताही स्वार्थ नाही आहे. कशासाठी सांगता तो? बोला बोला, तुम्हाला जे येतंय ते बोला. महाराजांना काय दुसरी कामं नाही आहेत? त्यांना कर्मणं झाले वे वब्ब खोयदी वात्रली मणी याला तिनक बरं खाईत मी म्याग. तुम्ही म्हणताय घरगुती गृहस्थ लोक म्हणतात घरात काय सगळी पोरं शिक्षणाला गेल्यात, नोकरीला गेल्यात, घरात कोणच नाही, घर सगळं अंगावर या लागल्यासारखं वाटायला. महाराजांना होतंय तसं? याला संत भवन मे म्याग तिनक बरं खाई त्याला हांगे आग तिथे अजिबात नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी येण्याची प्रेरणा, मंदिरला येण्याची प्रेरणा, स्वाध्यायाला येण्याची प्रेरणा, व्रत संयम धारण करण्याची प्रेरणा जी दिली जाते त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक व्यक्तिगत कोणताही स्वार्थ नाही आहे. उलट तुम्ही सर्वांनी देखील आमच्या समानच आपल्या आपल्या शक्तीला अनुसरून का होईना धर्माचा अंगीकार करून, धर्माची उपासना आराधना करून, पापाचं क्षालन आणि पुण्याचं पालन करून, रत्नत्रयाची आराधना करून आणि मिथ्यात्वाचा त्याग करून, मिथ्यात्रयाचा त्याग करून आपल्या जीवनाला आध्यात्मिक स्वातंत्र्याच्या दिशेनं पुढं न्यावं, याच्यासाठी ही सगळी प्रेरणा आहे. महाराजांचा काहीही व्यक्तिगत स्वार्थ. मगाशीच महाराजजी म्हणत होते मिथ्यात्व सोडा ना. मग मिथ्यात्व म्हणजे काय आणि सम्यक्त्व म्हणजे काय महाराजजींनी पण सांगितलं. असंच महामहिम महाश्रमण चारित्र्य चक्रवर्ती आचार्य महाराज, शांतीसागरचे महाराज कर्नाटकामध्ये एका ठिकाणी विराजमान होते आणि त्यांच्या प्रवचनामध्ये सतत सम्यक्त्व मिथ्यात्व, सम्यक्त्व मिथ्यात्व ही चर्चा चालली होती. आणि ज्या गावामध्ये ते विराजमान होते, मला आता वयाच्या मानानं जरा लक्षात राहायचं कमी झालं आहे, त्या गावचं नाव आठवणं झालं, माहिती आहे मला, वाचलोय पण आता लक्षात येणं झालं आहे. आणि जिथं आचार्य महाराज विराजमान होते त्या गावामध्ये एक प्रसिद्ध लिंगायत मठ होतं. लिंगायत समाजाचं एक त्यांचं धार्मिक आस्थेचं केंद्र होतं. आणि त्या मठाचे जे त्यांचे स्वामीजी होते ते एवढे मोठे तपस्वी आचार्य आमच्या गावात आलेत, आमच्या मठाच्या क्षेत्रामध्ये आलेत, ह्या भावनेनं श्रद्धेपोटी आचार्य महाराजांच्या प्रवचनाच्या वेळेला त्या ठिकाणी आले. ज्या वेळेला ते आचार्यश्रींच्या दर्शनासाठी यायला निघाले त्यांच्या मठातून, ऐका लागलं कानानं का ध्यानानं? ध्यानानं ऐका लागलाय, कानानं ऐकायची गरज नाही, दोन्हीनं ऐका लागलं. छान. ज्या वेळेला ते आचार्यश्रींच्या दर्शनासाठी यायला निघाले त्यावेळेला त्यांच्या शिष्यांनी त्यांची पालखी सजवली. ते पालखीतून वगैरे प्रवास करायचे. त्यांची पालखी सजवली, त्यांच्या पादुका आणून त्यांच्या समोर ठेवल्या. त्यावेळेला त्या लिंगायत समाजाच्या स्वामीजींनी आपल्या शिष्यांना सांगितलं, अरे बाबांनो, ज्यानं जगातल्या सगळ्या वस्तूंचा मोह सोडला, किंबहुना इतकंच नव्हे आपल्या शरीरावरती एक धागा सुद्धा शिल्लक ठेवला नाही, अशा महात्म्याच्या दर्शनाला जाताना मी पालखीतून जाऊ? मी पायी त्यांच्या दर्शनाला जाणार आहे. अशा श्रद्धेनं ते स्वामीजी महामहिम आचार्य महाराजांच्या दर्शनाला मंदिरमध्ये आले. प्रवचन चालू असताना सम्यक्त्व मिथ्यात्व, सम्यक्त्व मिथ्यात्वाचं सारखं प्रकरण येत असताना मध्येच त्या स्वामीजीने आचार्य महाराजांना प्रश्न केला की महाराज, सारखं हे सम्यक्त्व मिथ्यात्वाचा जो उल्लेख चालू आहे, सम्यक्त्व म्हणजे काय आणि मिथ्यात्व म्हणजे काय जरा समजावून सांगा, कारण मला तुमच्या शास्त्रातले जे शास्त्रीय शब्द आहेत त्याचा मला परिचय नसल्यामुळं अर्थ स्पष्ट होत नाही आहे, आणि तुम्ही जरा सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाच्या बाबतीत जरा उलगडा करा. ज्या वेळेला त्यांनी ही जिज्ञासा व्यक्त केली त्यावेळेला एवढे मोठे तपस्वी, किती मोठे हो, किती मोठे तपस्वी होते सांगू सांगू माझ्यासारखा सामान्य व्यक्ती काय सांगणार? साक्षात बृहस्पती सुद्धा ज्यांच्या तपस्येचे वर्णन करण्यामध्ये समर्थ नाही आहे असे आचार्य शांतीसागरजी महाराज. पण एवढंच सांगू शकतो, एवढं ठामपणे मी या ठिकाणी व्यक्त करू शकतो, चतुर्थ काळामध्ये, ऐकायला लागलाय काय, चतुर्थ काळामध्ये भगवान बनणं एक वेळ सोपं आहे. लक्ष देऊन ऐकायचं. चतुर्थ काळामध्ये भगवान बनणं एक वेळ सोपं आहे, पण पंचम काळात आणि त्यातही 20व्या शतकात शांतीसागर बनणं सोपं नाही. असे अलौकिक तपस्वी, असे महान तपस्वी, अनुत्तर तपस्वी आचार्य शांतीसागरजी महाराज, ज्यांच्या साधनेबद्दल, वीतरागतेबद्दल, निस्पृहतेबद्दल आणि अत्यंत आर्जव आणि मार्दव धर्माच्या आणि क्षमा धर्माच्या त्यांच्या उत्तुंगतेबद्दल वर्णन करण्यासाठी जगातला कोणीही वक्ता समर्थ नाही.
अशी एक बेजोड व्यक्तिमत्वाची ती एक साधनाभूमी, त्यांची ती साधना. अशा आचार्य महाराजांना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की महाराज, सम्यक्त्व आणि मिथ्यात्व म्हणजे जरा उलगडा करून सांगा, कारण त्या शब्दाचा मला अर्थबोध होत नाही आहे. प्रश्न जरी आपल्या परिचयातला असला तरी त्यांना कळला पाहिजे आणि एका वाक्यातच सांगितलं पाहिजे, कारण फार पल्लाळ लावायला त्यांना तर ऐकायला सवड कवा आहे आणि महाराजांना तर तितका वेळ कधी. त्यावेळेला आचार्यश्री म्हणाले, बघा, ಒಳಗ ನೋಡೋದಂದ್ರೆ सम्यक्त्व, ಹೊರಗ ನೋಡೋದಂದ್ರೆ ಮಿಥ್ಯಾತ್ವ. काय म्हटले? ಒಳಗ ನೋಡೋದಂದ್ರೆ सम्यक्त्व, ಹೊರಗ ನೋಡोದಂದ್ರೆ. ते स्वामीजी हे उत्तर ऐकल्याबरोबर आपल्या शिष्यांना म्हणाले, बघा रे, गुरु पाहिजे तर असा गुरु पाहिजे, पडा पाया अनेकदा म्हणले आणि आचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले असे आचार्य. आणि ಒಳಗ ನೋಡೋದಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡೋದ ಎಕ್ಸರಿ ತೆಗೆದು ಏನು ಮತಿ ಅದು MR ಅದ ಏನೇನು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಹಂಗೆ ಒಳಗೆ ನೋಡ್ದಿದ್ದು, ಏನು ಎಂಡೋಸ್ಕೋಪಿ ಮಾಡೋದಿತ್ತು, ಏನು ಒಳಗಂದ್ರೆ ಮನ್ಯಾಗ ಎಲ್ಲಿ ನೋಡೋದಿತ್ತು. ಒಳಗೆ ನೋಡೋದು म्हणजे आत्मस्वरूपाकडे पाहणे, वस्तू स्वरूपाकडे पाहणे, वस्तूच्या वास्तविक स्वभावाचा परिचय प्राप्त करून घेणे, व्यवहार आणि निश्चय दोन्हीच्या दृष्टिकोनातून वस्तू स्वरूप समजून घेणे म्हणजे सम्यक्त्व आहे. आणि वर्ग नोडोद म्हणजे वस्तू स्वरूपाच्या विपरीत पाहणे, त्याच्या विरुद्ध पाहणे, विरुद्ध मान्यता करणे म्हणजे मिथ्यात्व आहे. आचार्य भगवान श्री समंत भद्रजी महाराजांनी रत्नकरंड श्रावकाचारामध्ये सांगितलं, 3 लोक 3 काळामध्ये. कधी आणि कुठं? 3 लोक कुठं? संपूर्ण 3 लोकामध्ये. आणि कधी? 3 काळामध्ये, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. 3 लोक आणि 3 काळामध्ये मिथ्यात्वासारखा आमचा तुमचा कोणी शत्रू नाही आणि सम्यक्त्वासारखा तुमचा आमचा कोणी मित्र. मग मिथ्यात्व म्हणजे काय? महाराज आत्ताच सांगितलं की वर्ग नोडोदांद्र. मिथ्यात्व शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मिथ्या म्हणजे खोटं. मिथ्याचा अर्थ काय आहे? खोटं. आणि त्व आहे की पुढं त्व, मिथ्यात्व. त्व म्हणजे पणा. पणा म्हणजे ते कैरीचं करत नाही का तुम्ही कच्चं, ते नव्हं. त्व म्हणजे स्वभावपणा. जसं आपण म्हणतो ना, मातृत्व, पितृत्व, प्रभुत्व, गुरुत्व, शिष्यत्व आहे ना, मनुष्यत्व, पशुत्व इत्यादी शब्दांना आपण त्व प्रत्यय लावलेला आहे. त्व प्रत्ययाचा किंवा ता प्रत्ययाचा अर्थ एकच आहे. कसं? प्रभुत्व, प्रभुता, गुरुत्व, गुरुता, शिष्यत्व, शिष्यता. त्व आणि ता दोन्हीचा अर्थ एकच, बरोबर? दोन्हीचा अर्थ आहे स्वभाव. उष्णत्व म्हणजे उष्णपणा, शीतत्व, हवा कशी यायला लागल्या, गरम यायला लागल्या की नाही, का थंड यायला लागल्या? शीतत्व म्हणजे शीतपणा, थंडपणा किंवा शीतलता. ताचा अर्थ आहे पणा, स्वभाव. तसं मिथ्यात्व, मिथ्या म्हणजे खोटं, त्व म्हणजे पणा. वस्तू स्वरूपाच्या विपरीत केलेली जी मान्यता आहे तिला म्हणायचं मिथ्यात्व. शरीर म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे शरीर, ही विपरीत मान्यता झाली ना. का? तर जीवाचं स्वरूप आणि जीवाचं अस्तित्व हे दोन्हीही या शरीराच्या स्वरूप आणि अस्तित्वापासून भिन्न आहे, वेगळा आहे, स्वतंत्र आहे. पण अनादिकालीन अज्ञान आणि मिथ्यात्वाच्या प्रभावामुळं हे सगळे संसारी जीव, शरीर म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे शरीर, अशा प्रकारे हे एक उदाहरण झालं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि अशा विपरीत मान्यतेमुळंच आजपर्यंत आपण कधीही सुखी झालेलो नाही. आणि जोपर्यंत ज्यांच्या कोणाच्याही अंतःकरणामध्ये या प्रकारची विपरीत मान्यता असेल तोपर्यंत ते कोणीही जीव सुखी होऊ शकणार. महाराज शाप द्यायला लागलाय काय? जैन मुनी कधीही शाप देत? हा शाप नाही आहे, ही वास्तविकता आहे. ही काय आहे? वास्तविकता आहे. म्हणून जे जसं आहे त्याला तसंच्या तसं मानणे म्हणजे सम्यक्त्व आहे. जे जसं आहे त्याला तसंच्या तसं जाणणे म्हणजे सम्यक ज्ञान आहे. आणि पापाचा मार्ग सोडून पुण्याईच्या, अशुभ सोडून शुभाच्या, अशुद्ध सोडून शुद्धाच्या मार्गावर चालणे म्हणजे चारित्र्य आहे. मानणे, जाणणे आणि चालणे. चालणे म्हणजे आता कुठं चालणे? बेळगोळच्या रस्त्यावर. चालणेचा अर्थ आहे आपण त्याला आत्मसात करणे आपल्या शक्तीनुसार.
ज्यांची जितकी शक्ती आहे, ज्यांची जशी शक्ती आहे त्या शक्तीला अनुसरून या गोष्टींना आत्मसात करणे, ह्या प्रकारे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपलं हित होणार नाही. वेळ बराच झालेला आहे, अजून आम्हालाही चालणे शिल्लक आहे. अजून भरपूर चालायचं आहे, पुढं विहार करायचा आहे, प्रवास करायचा आहे. पण आपण सर्वांनी याच प्रकारे आपल्या अंतःकरणातली धार्मिक रुची वृद्धिंगत केली पाहिजे. कारण या संपूर्ण संसारामध्ये या धर्माशिवाय तारणारा दुसरा कोणीही आम्हाला नाही. ही कल्पना नाही आहे, ही वास्तविकता आहे. तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत, साधारण लोक आहोत. चक्रवर्ती, तीर्थंकर इत्यादी महापुरुषांनी त्यांच्या सार्वभौमिक साम्राज्याचा त्याग करून, अलौकिक वैभव ऐश्वर्याचा त्याग करून, महान संपत्तीचा आणि अभ्युदयाचा त्याग करून निर्ग्रंथ दिगंबर चैनेश्वरी भगवती मुनिदीक्षा ग्रहण केली आणि आत्मसाधना करण्यासाठी, रत्नत्रय आराधना करण्यासाठी त्यांनी घोर पुरुषार्थ केला. म्हणून ज्यांना कोणालाही संसारातून मुक्त व्हायचं असेल, कोणाला व्हायचं आहे का तुमच्यातल्यांना? कोणाकोणाला व्हायचं आहे? महाराज ಈಗ ಏತ್ಯಾದ ಚುಲಿ ಐತ್ಲ ದನಗೋಳ ಕರುಗೋಳ ಪಾರಗೋಳ ಪಚಗೋಳ ಎಲ್ಲ ಕೊಡೋದ ತಗೊಳ್ದ. ಹಾಂ, ನಿಮ್ಮ ಧ್ಯಾನ ಐತೆ, ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಏನು ಸುಖ ಐತೆ ಹೇಳ್ರಿ? ದಿನ ಒಂದು ಮನ್ಯಾಗ ಆಹಾರ ಮಾಡೋದ, ಹಳ್ಳ ಮುಳ್ಳ ನಡ್ಕೋತ ಹೋಗೋದ, ಯಾರು ಚಲೋ ಅನ್ನೋರು ಯಾರು ಕೆಟ್ಟ ಅನ್ನೋರ, ಎಂದು ಈ ಊರಾಗ ನಾಳೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಊರಾಗ ಯಾರು ಹೇಳಿದಾರೆ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ತಾಪತ್ರ? बऱ्याच वेळेला अज्ञानाच्या प्रभावाने किंवा दुसरी गोष्ट अशीही आहे की धर्मपुरुषार्थ करणाऱ्यांच्या जीवनामध्ये पूर्वपार्जित कर्माच्या प्रबल उदयाने येणारे संकट आणि अडचणी बघून सुद्धा लोकांना वाटतंय की इतका धर्मपुरुषार्थ करून सुद्धा यांच्या जीवनात इतक्या अडचणी आहेत, संकट आहेत, तर या धर्मात काय तथ्य आहे? बरोबर काय? आणि आज बहुलतानं आपण हेच पाहू शकतो की नाना प्रकारचे वयावृत्य, सेवा, दान, पुण्य, व्रत, संयम, त्याग, तपस्या हे सगळं करत असताना सुद्धा, भगवंतांचा अभिषेक पूजन करत असताना सुद्धा अशा धर्मपुरुषार्थ करणाऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आपल्याला पाहू शकतो आपण. कोणी कर्जात आलेला आहे, कोणाला शारीरिक आजारपण आलेला आहे, कोणाला पारिवारिक संकट आलेले आहेत, कोणाला आणखीन काही संकट आलेले आहेत. अशा सगळ्या अडीअडचणी आपण पाहू शकतो. परवाच कुठंतरी या विषयावरती चर्चा करताना सांगितलं होतं की ज्यांच्या जीवनामध्ये इतक्या सगळ्या चांगल्या क्रिया करत असताना देखील संकट पाहायला मिळतात आणि त्याच्या उलट जी लोक जगातली सगळी पापं करायला लागलेली आहेत, कत्तलखाने चालवा लागलेले आहेत, स्मगलिंग करायला लागलेले आहेत, देशद्रोह करायला लागलेले आहेत, आतंकवादाला खतपाणी घालायला लागलेले आहेत, हिंसाचाराला अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी चालना देत आहेत, असं सगळं करताना त्यांना मात्र जातील त्या ठिकाणी गळ्यात हार तुरे पडायला लागलेले आहेत, हातात माती घेतलं तर सोनं व्हायला लागलेले आहेत, पाय मारतील तिथं जमिनीतनं पाणी निघायला लागलेलं आहे. महाराज त्यांनी असं सगळं करताना त्यांना सक्सेस आहे, आम्हाला फेल्युअर का? बरोबर काय? हलवा की मान जरा. धर्म करणारा अडचणीत, धर्म करणारा अपमानित आणि पाप करणारा सम्मानित, असं का महाराज? तुम्ही सांगता का मी सांगू? हा, आज आपण हे पाहताना विचलित होतो. लगेच धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो की हा कसला धर्म? एवढा अभिषेक पूजन करतोय, व्रत, संयम, तप, जप सगळं करतोय, पण असली अडचणी ह्या धर्मात तथ्य काय? धर्म करणाऱ्याच्या मनात शंका आली नाही तर शेजारी पाजारी टोचा मारते, तेवढं इष्ट बसती होती यान उपयोगा आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हां, एखाद्यांच्या चौक्यात जर अंतराय झालं महाराजांचं, चौक्यातली धैर्य धरल्यात, महाराज आनंदात आहेत, पण शेजारची टोचा मारतात बघा, नोड कुडला ह्यांतात हार कुडतील. अंतराय करण्यासाठी त्यांनी चौका लावलाय. कोणाचंही धैर्य खचलं नाही पाहिजे. आपल्या प्रतिक्रियेनं कोणीही विचलित नाही झाला पाहिजे. अंतराय झालं असू दे, तुम्ही सावधानतेनं बघून देत होता, महाराज हे शोधन करून घेत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं. महाराजांच्या पण अंतराय कर्माचा उदय आहे, आपल्या पण कर्माचा उदय, तुम्ही विचलित होऊ नका, चिंतित होऊ नका, शांत राहा, असं सांगायचं. ನೋಡ್ಕೊಡ್ ಕ್ಯಾನಾಗಿತ್ತು ಹಾಗೆ ಮಾಡಿ ಕ್ಯಾನಾಗಿತ್ತು, ಮನ್ಯಾಗ ಹಿಂಗೆ ತಿಂತೀರೇನ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀರೇನ, ಆಯಿತು घोटाळे ಎಲ್ಲ. धैर्य देऊया की, हिम्मत देऊया, कोणालाही विचलित करायचं अजिबात करायचं नाही.
मग धर्म करणारा संकटात आहे, अपमानित आहे, आणि अधर्म करणारा सगळीकडे जाईल त्या ठिकाणी सन्मानित होतोय. याला कारण काय? तर ज्याला आज पाप करून देखील सन्मान मिळतोय, संपत्ती मिळते, सुविधा मिळते, सगळ्या प्रकारच्या मान सन्मान पद प्रतिष्ठा सगळं मिळतंय, त्याच्या पूर्वीच्या पुण्याचा उदय आहे. काय आहे? परंतु फरक काय? पूर्वीचं त्याचं पुण्य एवढं प्रचंड होतं की तो प्रधानमंत्री होणार होता. देशाचा काय होणार होता? प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर होणार होता. पण वर्तमानात त्यानं एवढी जी पापक्रिया केलेली आहे, अधर्म केलेला आहे, त्याच्यामुळे तो फक्त आता सरपंच झालेला आहे. मग गावकऱ्यासनी वाटतो ह्यो सरपंच झाला, आम्ही अजून इथंच बसलो शेतात भांगलत, तो सरपंच झाला बघा. पण त्यानं इतकं पुण्य केलेलं होतं की तो प्रधानमंत्री झाला पाहिजे, पण आत्ता केलेल्या पापामुळे ते पुण्य इतकं क्षीण झालंय, प्रधानमंत्री होणार तर आता फक्त सरपंच झालाय. पण हे रहस्य माहिती नसल्यामुळं नवीन आडव्याक भांगलास कोत खोई देऊ अहो सरपंच आखूत ಯಾನ್ ಧರ್ಮದಾಗ ಆರ್ತೈತಿ ಇಂಥದ್ದು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನವ್ರಿನ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಯ್ದೆವು ಸ್ವಾಮಿಗಳು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ತಿನ್ಬೇಡು ಬಳ್ಳುಳ್ಳಿ ತಿನ್ಬೇಡು चालू आमचा बी पंचनामा झालाच. परंतु तो प्रधानमंत्री होणार होता, आता फक्त सरपंच पदावरती त्याला समाधान मानावं लागलेलं आहे. इतकं त्याचं पुण्य क्षीण झालं, कारण त्यानं तशी करणी केली. करणी म्हणजे कोकणात गेला असं समजला, करणी केली म्हणजे त्यानं तशा प्रकारच्या क्रिया केल्यामुळं त्याचं पुण्य क्षीण झालं. आणि जो धर्मात्मा सकाळी उठल्यापासून भगवंतांचा अभिषेक, पूजन, जप, तप, संत समागम, साधू संतांची वयावृत्ती, आहारदान इत्यादी सगळ्या क्रिया करतोय, आपलं पारिवारिक कर्तव्य निभावण्याबरोबरच सगळ्या प्रकारचा परोपकार करतोय, हे सगळं करून पण तो अडचणीत दिसतोय का? तर त्याचं पूर्वोपार्जित पाप कर्म, प्रबल पापाचा उदय आहे. आणि त्या पापाच्या उदयामुळं त्याला आज जीवनामध्ये चांगल्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा संकट आहेत, अडचणी आहेत. परंतु फरक आहे. काय फरक आहे? मराठी सगळ्यांना कळते, खरोखर कळते. त्याच्या पापकर्माचा एवढा तीव्र संचय त्यानं केला होता, आणि त्या पापाचा तीव्र उदय झाला असता तर त्याच्यावरती कडा कोसळणार होता. कडा म्हणजे डोंगर, डोंगराचा हिस्सा तुटून पडतोय ना खाली, डोंगर कडे ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. त्याच्या पापाचा एवढा त्यानं संचय केला होता की त्याच्यावरती जणू काही डोंगर कडा तुटून पडणार होता. पण वर्तमान जीवनामध्ये कुठल्या तरी सद्बुद्धीनं तो धर्माला शरण आला, देवशास्त्र गुरूंना शरण आला, त्याग, तपस्या, व्रत, संयम, दान, पुण्य इत्यादी सगळं केल्यामुळं त्याचं ते तीव्रतम पाप क्षीण झालं, मंद झालं, आणि त्याच्यावर कडा कोसळणार होता. आता फक्त खडा कोसळलेला आहे. कडा आणि खडामध्ये फरक कळा लागला ना? खडा म्हणजे सन्न हळ म्हणजे वडा समजला, आणि तुम्ही यानं वंद घोटाळी येते म्हणजे त्याला बारका खडा हो, तांदळात ते येत नाहीत काय खडे? हां, हे तेवढाच. पण आपल्याला तो खडा काय वाटायला लागला? कडा वाटायला लागला. हे कर्मसिद्धांताचं रहस्य आहे. म्हणून समजून घेऊया, कधीही संकटात विचलित व्हायचं, कधीही विचलित व्हायचं नाही आहे. धर्मावरती अटूट श्रद्धा ठेवायची, अत्यंत दृढ श्रद्धा ठेवायची, आणि आपण आपल्या जीवनात येणारी अडचणी, येणारी संकट, येणारी दुःख याच्याकडेच फक्त फोकस करून तिथंच बघत बसायचं नाही. का? आपण आपल्याच दुःखावरती फोकस करून जर बसलो तर नीतिकार सांगतात की तिळा एवढा असणारं दुःख डोंगरासारखं दिसायला लागतं. हे एक सायकोलॉजी आहे, मनोविज्ञान आहे. आपण आपल्या दुःखावर जर फोकस केला तर आपलं तिळा एवढं दुःख सुद्धा डोंगरासारखं वाटू लागतं. पण जगात आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःखी असणाऱ्या लोकांच्याकडे जर बघितलं तर डोंगरा एवढं दुःख सुद्धा तिळा एवढं वाटू लागतं. म्हणून आपण दुसऱ्या दुःखी लोकांच्याकडे बघूया जरा. पण आम्हाला सवड कवाय नवर नमदर रडगाने याला या नन वनवास खेळली. वन कुठं आहे ते माहीत नाही, पण चर्चा वनवासाची. यावर याला चुलू चुलू यंतावर ना वय एखादा नंग येली मरती आहे अंठांकी द्यावर वय का तर काय बस ड्रायव्हर इथं ना हां आवरणा वयोदा इवरणा बिडोदा हां. संसाराच्या सगळ्याच बंधनातून आणि संसाराच्या सगळ्या क्रियाकलापातून ते मुक्त झालेले कृतज्ञ कृतकृत्य असे निष्कलंक आणि निकल परमात्मा आहेत. त्यांना कोणाच्याही कोणत्याही या नेण्या आणण्याचा कोणताही संबंध राहिलेला नाही आहे. आपणच आपल्या पुण्यपापाचं फळ भोगत असतो. म्हणून आपण आज वर्तमानामध्ये इतके भाग्यशाली आहोत. पूर्वीच्या पुण्यपापाच्या उदयामुळं आज कोणाला जरा पैसे, शेतीवाडी जरा कमी जास्त मिळाली असेल, कोणाला कमी मिळाली, कोणाला जास्त मिळाली,
कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे. ह्या सगळ्या विषमता जरी असल्या तरी आमचं सौभाग्य इतकं आहे की आम्हाला वर्तमान जीवनामध्ये मनुष्य म्हणून घेण्याच्या पलीकडे जाऊन जैन म्हणून घेण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. याला आपण आपलं भाग्य मानतो का काय मानतो? आणि जैन कुलामध्ये बरेच लोक जन्माला आलेत, परंतु जैनांचं जैनत्व काय याचा परिचय सुद्धा आज बऱ्याच लोकांना नाही आहे. आज आम्ही कितीतरी पटीनं पुढं आहोत. आम्हाला जिनधर्म कळतो आहे. अल्पबुद्धीनुसार का होईना थोडाफार तर त्याचं मर्म आज समजतं. देवशास्त्र गुरूंची महिमा हृदयामध्ये प्रतिष्ठापित झालेली आहे. मोक्ष मार्ग म्हणजे काय त्याला समजून घेण्याची बुद्धी आज आमची जागृत आहे. त्या मार्गावर चालण्या इतकी थोडीफार का होईना शक्ती आज आहे. आणि त्या मार्गावर चालण्याचं मार्गदर्शन करणारे देवशास्त्र गुरूंचं प्रत्यक्ष परोक्ष सानिध्य आज आम्हाला मिळतं आहे. आमच्यासारखे भाग्यवंत आम्हीच आहोत, पण त्या भाग्याचं मूल्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. आता जिकडून येत आलो तिकडनं सगळं हेच सांगत आलो. आपलं भाग्य समजून घेऊया आणि याच्यासाठी आपण सगळेजण थोडा थोडा स्वाध्याय करूया, व्रत संयमाचं पालन करूया. मगाशी तुम्ही सर्वांनीच अक्कोळकरांनी आमच्या गावाला काय चातुर्मास झाला पाहिजे म्हणून श्रीफल अर्पण केला. चांगली गोष्ट आहे. माझ्या माहितीनुसार महाराजजींचा सिद्धांत सागरजी महाराजांचा 2020 किंवा 21ला चातुर्मास, 18ला झालं का? 18ला झालं. 18 साली या ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेशला 2017 साली जबलपूरला आमचा चातुर्मास झाला. तिकडनं आल्यावर पहिला चान्स तुम्हालाच दिलाय म्हणा की. मग छान छान. महाराजींचा चातुर्मास झालेला आहे. त्या चातुर्मासची प्रेरणा आहे. आधीमध्ये हे अविचल सागर महाराज वगैरे आले होते, त्या सगळ्या गोष्टी आहेत. इतरही अनेक महाराज वगैरे आले गेले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभत आहेत, तर आपण त्याच्यातून लाभ घेत आपला मोक्षमार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करूया. मगाशी महाराजांनी सांगितलं की सतत प्रयत्न करा चातुर्मासासाठी, सत्संगतीसाठी. प्रयत्न केला, चातुर्मास झाला, सगळं जरी झालं भविष्यात तरी देखील आलेले साधुसंत त्यांचा कालावधी संपल्यानंतर महाराज बंधरू काय अभ्यास. माझं एवढं पुण्य आहे, 16 वर्षात एवढी प्रवचनं केलो, पण त्यात एक माझं काय पुण्य आहे की मला कुठलंही वाक्य पूर्ण बोलायलाच लागत नाही. मी प्रारंभ केलो तर माणसं कडेला लावून मोकळी होत्या. महाराज बंधरू वाद याली वादराधन गोततील खरे वादरावर. पुढंही चातुर्मास होतील, पुढंही साधू संत येतील, पण आलेले सगळेजण जाणार आहेत. जो आलेला आहे तुम्ही इथंच राहणार आहे का? अमरपट्टा घेऊन आला तुम्ही? हां, जो आला आहे मग चातुर्मासाठी येऊ दे, 4 दिवसासाठी येऊ दे, लग्न करून घेऊन येऊ दे, कशासाठी पण येऊ दे, जो आलाय तो परंतु साधू संत येतील जातील. जेव्हा येतात जोपर्यंत राहतात तोपर्यंत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. त्यांची वयावरती आहारदान इत्यादी सगळ्या प्रशस्त पुण्यवर्धिनी क्रिया करूया. पण हे सगळं करून देखील साधू संत नसताना देखील त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेला धडा, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन याच्या आधारावरती आपण स्वतःही रत्नत्रय स्वरूप मोक्षमार्गाची भावना आणि आराधना या दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याचसोबत आपल्या घरामध्ये असणाऱ्या पुरुष वर्गांना, आपल्या घरात असणाऱ्या तरुण पिढीला, आपल्या घरात असणाऱ्या बालमुलांना, लहान मुलांना चांगल्या प्रकारे प्रेरणा देऊया. त्यांना मंदिरकडं आणण्याचा प्रयत्न करूया. त्यांना चांगले संस्कार देऊया. कारण हा मनुष्य पर्याय जैन कुल जसं तुम्हाला आम्हाला लाभलं तसं त्यांनाही लाभलेलं आहे. आणि ते या कुलात उत्पन्न होऊन सुद्धा, या कुलात जन्माला येऊन सुद्धा जर संस्काराच्या अभावी मात्र प्रपंच, पैसा आणि ह्या सगळ्या भौतिक गोष्टीमध्येच अडकून गुरफटून राहिले आणि ते सगळं करण्यामध्येच त्यांचं जीवन व्यतीत झालं आणि एके दिवस त्यांचा पुढचा प्रवास, पुढची यात्रा प्रारंभ झाली, तर या जीवनामध्ये पुण्य क्षीण झाल्यामुळं आणि पाप वृद्धी झाल्यामुळं त्यांची दुर्गती होईल. तसं न होण्यासाठी, त्यांचं तसं जीवन पतित न व्हावं याच्यासाठी आपण सर्वांनीच थोडा थोडा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना प्रेरणा देऊया. इतकंच की असं होऊ नये की तुम्ही त्यांच्यावरती धर्म लादा लागला. ऐकायला लागलाय? 2:30 वाजलेली, एक 5-10 मिनटं चालेल ना? असं अर्धा तास चालतंय. असं होऊ नये की तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुष वर्गांवर, तरुण पिढीवरती, लहान मुलांवरती धर्म लादा लागला असं त्यांना वाटू नये.
त्यांना तुम्ही जबरीनं धर्म सांगू नका, त्यांना तुम्ही धर्म पटवून द्या. आणि आजचा धर्म आजच्या पिढीला जर आपण सांगायचा असेल, धर्म तसा अनादी अनंत आहे, पण आज जर आम्हाला आमच्या तरुण मुलांना बालमुलांना जर धर्म समजावून सांगायचा असेल तर त्यांना धर्म रूढीवादी पद्धतीनं परंपरा म्हणून धर्म सांगू नका. हां, ज्या आगमोचित परंपरा आहेत, शास्त्रोक्त परंपरा आहेत, त्यांना आपण फॉलो करतोयच, करायचं देखील आहे, पण धर्म त्यांना एक परंपरा आणि एक रूढीवादी म्हणून सांगू नका. तर धर्माची परिभाषा त्यांना विज्ञानाच्या भाषेत सांगा. कसं सांगा? आजची मुलं, आजचे लोक विज्ञानाच्या युगात जगणारे लोक आहेत. त्यांना धर्म एक विज्ञान आहे हे पटवून द्या. किंबहुना जैन धर्म हा विज्ञानाचा जन्मदाता आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, जिथं सगळे प्रयोग आणि प्रयत्न करून भौतिक विज्ञान गुडघे टेकतंय, तिथून वीतराग विज्ञानाची सुरुवात होते. असा आमचा धर्म आहे. तर आपण आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या लोकांना हा धर्म किती विज्ञाननिष्ठ आहे, किंबहुना विज्ञानाचा जन्मदाता आहे, त्या भाषेत समजावून द्या. कसं समजावून द्यायचं महाराज? आम्हालाच माहीत नाही, त्यांना काय सांगायचं? कसं सांगणार आम्ही? त्याच्यासाठीच थोडा स्वाध्याय करूया. उदाहरणार्थ, यात डॉक्टर कोण आहेत का? इकडं तर कोण दिसत नाहीत. इकडं तुमच्यामध्ये महिला वर्गांमध्ये असतील, खरं असोत, पण किमान तुम्हाला डॉक्टरांचं म्हणणं तरी कधीतरी ऐकून माहिती असेल. आजकाल डॉक्टर सांगू लागले काय, की झोपायच्या आधी 3 ते 4 तास भोजन करा. सांगतात का नाही? मग महाराज आम्ही करतोयच की, रात्री 1-2 वाजता झोपतोय, 9-10 वाजेपर्यंत जेवण करतोय, 3-4 तास आधी करतोयच की. नाही, विज्ञानानं हे सिद्ध केलेलं आहे की जो व्यक्ती रात्री 9 ते 12 3 तास झोप घेतोय त्याला 6 तासांची विश्रांती मिळते. म्हणजे झोपायचं टायमिंग 9च्या दरम्यान असलं पाहिजे हे विज्ञान म्हणते, शरीर विज्ञानाला अनुसरून. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपले आजी आजोबा वगैरे त्यांच्या पिढीचे लोक 8-8:30 वाजता म्हणजे त्यांनी घोरायला चालू करायचे, पण रात्री 8ला झोपले की सकाळी 8-9ला उठत नव्हते त्यांनी. हां, सांगितलंच बघा तुम्ही. रात्रीच्या 8ला झोपले की पहाटे 3:30-4ला उठून त्यांचं जप तप सामायिक प्रतिक्रमण करून दिवस उजडायच्या वेळेला स्नान करून ते मंदिरला अभिषेक पूजनसाठी यायचे आणि त्या सगळ्यानंतर त्याने आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्यायचे. मग रात्री 9 राहू दे, 10 वाजता जरी आपण कोणी झोपण्यासाठी विश्रांतीसाठी जरी गेलो तरी 10च्या आधी 4 तास म्हणजे किती वाजले हो? 6 वाजले. हे 6 वाजण्याच्या दरम्यानच्या भोजनाची जी डॉक्टर लोक आता सूचना करत आहेत, तर रात्री भोजन त्यागाची प्रेरणा आणि त्याचा उपदेश जैन शासनामध्ये, जैन आचारसंहितेमध्ये, श्रावक आचारसंहितेमध्ये अनादी काळापासून दिलेली आहे. डॉक्टर आत्ता सांगू लागले. डॉक्टर शुगर पेशंट्सना, कोलेस्ट्रॉलवाले लोकांना सांगू लागले की बटाटे खाऊ नका. कदाचित तुम्ही ऐकला असाल, नसाल मला माहिती नाही आहे, पण डॉक्टर सांगू लागले की तुम्ही फॅटी लिव्हरचे असाल, तुम्हाला फॅट भरपूर असेल, जर तुम्हाला जास्त कोलेस्ट्रॉल वगैरेचा शुगरचा त्रास असेल, बटाटे खाऊ नका, कंदमुळं खाऊ नका म्हणून सांगितले तेच की आपल्या आयुष्यामध्ये. डॉक्टर सांगू लागले की तुम्ही पॅकेट बंद, सील बंद किंवा फार दिवसांपूर्वीचं वगैरे असलं शिळं अन्न खाऊ नका, ताजं अन्न खावा. सांगायला लागलेत का नाही डॉक्टर? जैन धर्मामध्ये श्रावकाचारामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठलंही अन्न शिजवल्यानंतर 6 तासाच्या आत संपलं पाहिजे, खाऊन संपवलं पाहिजे. हे शिजवल्यानंतरचं सांगितलं. आणि शिजवण्यासाठीचं जे रॉ मटेरियल आहे, कच्चे माल म्हणजे मीठ, पीठ, तुमचे मसाले वगैरे, त्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुमानाला अनुसरून त्याची मर्यादा सुद्धा सांगण्यात आलेली आहे. मग डॉक्टर आत्ता सांगू लागले हो ताजं अन्न खावा म्हणून, पण श्रावकांच्या आचारसंहितेमध्ये अनादी काळापासून सांगितलेलं आहे की ऋतुमानानुसार कच्च्या ज्या घटका आहेत त्यांच्या ह्या मर्यादा आहेत आणि शिजवल्यानंतर त्याची मर्यादा 6 तासच आहे. हे मुलांना सांगा ना, हे विज्ञान. आत्ता डॉक्टर्स हे म्हणतात आपल्या धर्मात केव्हापासून सांगितलंय बघ, दोन्ही गोष्टी त्यांच्या पुढे ठेवा आणि सांगा त्यांना टॅली करतो आता म्हणून. तुलनात्मक अध्ययन ठेवा त्यांच्या पुढं की डॉक्टर आत्ता सांगू लागले अलीकडं, हे जैन धर्मामध्ये आचारसंहितेमध्ये आधीपासून सांगितलेलं आहे, आता तूच गणित घाल बाबा विज्ञानाला अनुसरून काय, असं सांगा. त्यांना विचार करू द्या, त्यांना निर्णय करू द्या. मगाशी महाराजजींनी सांगितलं की त्या जोहरीनं सांगितलं नाही की बाबा हे रत्न खोटे आहेत. त्या मुलाला स्वतःला त्याच्या दुकानामध्ये वर्षभर काम करायला लावून त्यालाच रत्न पारखी बनवला आणि त्याला निर्णय घ्यायला लावला. जर त्या जोहरीनं सांगितलं असतं बाबा हे रत्न खोटे आहेत, तर त्या मुलाचा गैरविश्वास झाला असता की हो दुकानदार स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या वडिलांनी ठेवलेल्या रत्नांना खोटं म्हणतोय.
तो स्वतःच जोहरी बनला, कारण मुळात तो जोहरीचाच मुलगा होता, रक्तातच जोहरीपणा होता. पण तिथं केलेल्या वर्षभराच्या सगळ्या श्रमामुळं त्याला रत्नपारख करण्याची सगळी कला प्राप्त झाली आणि त्यानं स्वतः निर्णय केला खऱ्या खोट्याचा. तसा आपण स्वतः जरा स्वाध्याय करूया, जरा वाचूया. जगदीशचंद्र बसू नावाचे एक वैज्ञानिक झाले. कोण म्हणा की? त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून सिद्ध केलं की झाडं झुडपं ह्या वनस्पती ज्या आहेत हे शेवाळ असू दे, बुरशी असू दे, बुरशी वगैरे येते की भाकरीवरती पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात बुरशी, ब्रेडवरती वगैरे बुरशी येते, बरोबर? हे बुरशी, शेवाळ असू दे, कोप्पे मास, कन्नडमध्ये कोप्पे मास म्हणताय तुम्ही बुरशीला, याला शेवाळाला. तर हे सगळे जे आहेत, हिरवळ झाडं वेली वगैरे, हे सगळे जीव आहेत, वनस्पती सुद्धा जीव आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा जीवन आहे. हे जगदीशचंद्र बसूंनी सिद्ध करून दाखवलं. त्याच्या अगोदर हे शालेय विज्ञान, महाविद्यालयीन विज्ञान, भौतिक विज्ञान वनस्पतीला जीव मानत नव्हतं. पण वीतराग विज्ञानानं, जैन विज्ञानानं अनादी काळापासून 5 प्रकारच्या स्थावरकायिक जीवांपैकी वनस्पतिकायिक जीव सुद्धा जीव आहेत हे सांगितलं. हे ठेवा तुमच्या मुलांच्या समोर, का ऐकत नाहीत ते बघू. आजच्या पिढीपुढं जर आपण आपला धर्म विज्ञानाच्या भाषेमध्ये ठेवला तर मला गॅरंटी आहे तुमच्या आमच्यापेक्षा आजची पिढी 2 पावलं पुढं टाकून धर्म पुरुषार्थ करेल. पण त्यांना त्या पद्धतीनं आम्ही समजावून दिलं पाहिजे. आम्ही काय करतोय, आज्जा वासा करतो ते तू पण कर, आजी रात्री जेवत नव्हती तू का रात्री जेवा लागलास. ते म्हणतात त्यावेळचा जमाना वेगळा, आत्ताचा वेगळा आहे. त्यांना आज्जा करतो ते आजी जेवत नव्हती रात्री हे सांगू नका ना तुम्ही. हा, आज्जा आजी का करत नव्हते रात्री आणि दिवसा का करायचं असतं ह्याचं वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व समजावून द्या, लादू नका त्यांच्यावर. त्यांना जेव्हा पटेल ते तुमच्याही 2 पावलं पुढे टाकतील. आज तरुणांनी, युवकांनी, युवतींनी, पुरुष वर्गाने आमच्या मंदिराकडे येणं गरजेचं आहे. कशासाठी? भगवंतांना कंटाळा आला म्हणून नाही, त्यांच्याही पुण्याची वृद्धी व्हावी. जरा आपण ठोसपणे समजावून घेऊया. तुम्ही सगळेजण तुमच्या शेतामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये परिश्रम करतात, पण फक्त घाम गाळल्यानं सक्सेस मिळत, फक्त मेहनतीनं यश मिळत नाही. सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव विशेष करून या 3 जिल्ह्यांमध्ये ऊसाचं पीक जास्त प्रमाणामध्ये आहे का नाही. आणि आपल्या ह्या 3 जिल्ह्यांमध्ये बीड, लातूर, धाराशिव ज्याला आपण उस्मानाबाद म्हणतो त्या भागातून पार त्याच्याही पेक्षा लांबून लोक दरवर्षी दिवाळीनंतर ते फेब्रुवारी मार्च अखेरपर्यंत ऊस तोडण्यासाठी आपल्या भागात येतात काय? बघितलंय तुम्ही? त्यांच्या एवढी मेहनत कोण करते हो? फडकऱ्यांची एवढी, त्यांना फडकरी म्हणतात तिकडे, सांगलीकडे तर म्हणतात, इकडे काय म्हणतात माहीत नाही. काय म्हणताय? गडकरी, फडकरी. ते जे गबाळी, बर असू दे एरले नमनम हळा घेत एरले. ते जे गबाळी आहेत किंवा ते जे फडकरी लोक आहेत त्यांचे आज्जा पंजा, आज त्यांची मुलं नातू पंतू 4-5 पिढ्या झाल्या आपल्या भागात ऊस तोडायला मेहनतीसाठी पैसे कमावून रोजीरोटीसाठी येतात. त्यांच्या आज्जा पंजांना सुद्धा बघितलेली ज्येष्ठ मंडळी इथं बसलेली आहेत ऊस तोडायला येणारे. आज त्यांच्या 1-2-3 पिढ्या बघणारे आपण लोक सुद्धा आहे. त्यांच्या राहणीमानामध्ये त्यांचे श्रम तर आपण सगळेजणच बघतोय. 2 दिवसाचं बाळ आहे, किती? 2 दिवसाच्या बाळाला दुपटी दोघा वाकळामध्ये गुंडाळून ट्रॅक्टर खाली, उसाच्या गाडी खाली, बांधावरती कुठंतरी झोपून ती नवप्रसूता महिला उसाच्या मोळ्या, ऊस तोडून मोळ्या बांधून डोक्यावर घेऊन ट्रकमध्ये, ट्रॅक्टरमध्ये, बैलगाडीत भरण्यासाठी सतत झटत आहे. एवढी मेहनत, एवढी परिश्रम. तिथनं परत आल्यानंतर झोपडीत त्यांना राहायला त्या कारखानदाराने कुठंतर जागा दिलेली असत्या. तिथं आलं की लगेच मोबाईलवरनं त्यांनी झोमॅटोला ऑर्डर देतात जेवायची. तसं असतंय काय? मग ते ज्वारी बाजरी काय असेल ते निवडायचं, साफसफाई करायचं, दळून आणायचं, त्याचं पुन्हा स्वयंपाक करायचं, घर पण आईस पैस त्यांचं असतंय काय? त्यांनी जी खोप घातलेली आहे, एकीकडं डोकं लागलं तर पाय बाहेर येतात. असल्या परिस्थितीमध्ये त्यांनी संकटाचं, अडचणीचं, हाल अपेष्टेचं जीवन कंटत असताना सुद्धा, एवढी मेहनत करत असताना सुद्धा, अशा प्रकारचं पारिश्रमिक जीवन त्यांचं असताना सुद्धा त्यांना आजपर्यंत पिढ्यानपिढ्या हे काम करून सुद्धा सक्सेस का नाही सांगा? त्यांना सफलता का नाही सांगा? मेहनतीनंच जर सक्सेस मिळतंय तर त्यांना सक्सेस का नाही? त्यांच्या एवढी मेहनत, शारीरिक काम, त्यांच्या एवढं फिजिकल वर्क कोण करतंय?
तुम्ही करताय त्यांच्या एवढी मेहनत, मग त्यांना सक्सेस का नाही आहे आणि तुम्हाला त्यांच्या कितीतरी पटीनं सक्सेस का आहे? तर फक्त मेहनतीनं जर सफलता मिळणार असती तर त्यांनी अंबानीपेक्षा मोठे व्हायला पाहिजे होते. अंबानीपेक्षा तरी त्यांची मेहनत आज घडीला तर जास्त आहे. अंबानीने केली असतील कधी काळी, पण आज घडीला तरी त्या फडकऱ्यांची मेहनत अंबानीपेक्षा जास्त आहे. अंबानीपेक्षा त्यांनी संपन्न आणि सफल व्हायला पाहिजे. पण एवढी मेहनत असून सुद्धा, परिश्रम असून सुद्धा त्यांच्या परिश्रमाला, मेहनतीला पुण्याईची जोड नाही. पुण्य अत्यंत क्षीण आहे, म्हणून त्यांची ही दयनीय दारुण दशा आहे. काहीच पुण्य नाही असं नाही आहे. कसले का होईना, फाटके तुटके का होईना, कपडे अंगावर त्यात आबरू झाकण्यापुरते, उपासमार होईना म्हणून कसं का होईना त्यांना पोटाला मिळतंय 2 टाईम. स्टँडर्ड नसेना का, पण सावली डोक्यावर आहे म्हणायला एक खोप तरी आहे त्यांच्याकडे, पुण्य आहे त्यांच्याकडं. पण एवढी मेहनत करून पण सक्सेस एवढ्यासाठी त्यांना नाही आहे, कारण त्यांच्या मेहनतीला प्रबल पुण्याची जोड नाही. आणि पुण्याची जोड एवढ्यासाठी नाही कारण पुण्य संचित होण्यासारखं कार्य त्यांनी मागच्या जन्मीही केलेलं दिसत नाही आहे आणि आत्ता तर प्रत्यक्षातच दिसत नाही आहे. म्हणून फक्त मेहनतीनं, परिश्रमानं आम्ही मोठे होऊ म्हणला तर शक्य नाही आहे. आपण सर्वांनी मंदिराला येणं आवश्यक आहे. भगवंतांचं दर्शन, अभिषेक, पूजन, जप, तप शक्तीनुसार करा ना, तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं. पण या मंदिरकडे या. आणि सकाळी मंदिरला आलो आणि घरात जाऊस तर मला सगळं तिथं ओके झालेलं दिसलं पाहिजे असं आणि म्हणून इच्छिला इकडं. आपण सगळे शेतकरी वर्गातली लोक आहे. उसाला जर शेतात जाऊन तुम्ही लावण केला, लावण करून आला, घरातनं जेवून परत तोडणीला जाताय का लगेच तिथं? लावण केलेला ऊस तोडायला जवळजवळ 18 महिने लागतात किमान, बरोबर काय? बरोबर आहे ना? लावण केलेला ऊस तोडायला 18 महिन्यांचा कालावधी, 1.5 वर्ष पाहिजे. कुठलाही जोंधळा पेरलाय तुम्ही, 3-4 महिने तर किमान लागणार, कमीत कमी लागणार. तसं पुण्य पाप कर्माचं सुद्धा तसंच आहे. ते कर्म संचय झाल्यानंतर लगेचच फळ दिलं असं काय नाही आहे, देऊ सुद्धा शकते, पण तेवढी विशुद्धी आमच्यात पाहिजे. भगवंतांना नमस्कार करताना तिकडं चमत्कार होऊ शकतो, पण आमच्या नमस्कारात तेवढी ताकद पाहिजे. आम्ही नमस्कार करायला बघत नाही, आम्हाला चमत्कार पाहिजे झाला. फार सांगण्यासारखे प्रसंग आठवा लागलेत, पण घड्याळ पळा लागल्यासारखं. देवपत खेवपतची घटना सगळी सांगत नाही, पण शिखरजीवरती गरीब असणारे ते दोघं भाऊ भगवंतांच्या चरणावरती, तिथं जे चरण पादुका आहेत, आईनं दिलेले मक्याचे दाणे चढवत पुढं जातात. मागणं दर्शन करायला येणारे म्हणतात, हे मोती कोण चढवले? त्यांनी चमत्काराला नमस्कार केला नाही, त्यांच्या नमस्कारानं शिखरजीवर सुद्धा चमत्कार घडला. ही त्यांच्या श्रद्धा भक्तीची ताकद होती. करूया की आपण पण या मंदिरला. आज आमची तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला लागली, बेरोजगार व्हायला लागली. त्यांनी काहीतरी शेतीवाडी करून त्यातनं प्रगती साधायचं म्हणलं तर त्यांच्यापुढं प्रश्न आहे की नोकरी असल्याशिवाय आम्ही पोरगी देत नाही. काय मानसिकता गुलामगिरीची झाल्या बघा आमच्या लोकांची. पोरीकडच्यांना मालक असणारं पोरग नको आहे, कोणाच्यात तर नोकर झालेलं पोरग पाहिजेल आहे. बोला बोला, बरोबर आहे काय? पोरीकडचे, हो, जे जे पोरीकडचे आहेत ते सगळीच की. हा, ते सांगतोय, ते येणार आहे की पुढं. पोरीकडच्यांना मालक होऊन राहणारं पोरग नको झालंय, कोणाच्या तरी ऑफिसमध्ये हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करणारं पोरग पाहिजे. महाराज आत्ता तर मोक्ष मार्ग सांगत होता, लग्नाचं काढलं, ते बी गरजेचं झालं. कोणीही प्रश्न करू शकते तुमच्यापैकी, महाराज तुम्ही दीक्षा घेतलाय, तुम्ही ह्या क्षेत्रात आलाय, तुम्ही लग्नाचं कसं काय सांगायला लागलाय हो? आता तेच सांगणार आहे इथनं पुढं. महाराज तुम्ही पण काही एजन्सी चालू केल्या काय? नाही. आचार्य समंत भद्रजी महाराजांनी रत्नकंठ श्रावकाचारामध्ये सांगितलं, न धर्मो धार्मिकैर्विना. ऐकलं असेल की? श्रावकाचार वाचला नसाल तरी कुठंतरी हे वाक्य तेवढंच कुठंतरी छापलेलं लिहिलेलं असते की न धर्मो. याचा अर्थ काय हो महाराज? ती समंत भद्रासनीच माहीत, और नोडल्याकडे नम ज्ञान माडू दी त्याला. याचा अर्थ आहे धर्मात्म्यांशिवाय, धर्म धारण करणाऱ्यांशिवाय धर्म असू शकत. मला एक सांगा, आमच्या तरुण पिढीची जर लग्नच झाली नाहीत, पुढच्या पिढीचं प्रजननच झालं नाही, तर धर्म धारण करणार कोण?
आणि धर्म धारण करणारे राहिलेच नाहीत तर धर्म ही मंदिरं, ही तीर्थक्षेत्र, हे भगवान, हे देवशास्त्र गुरु हे राहणार कुठं? म्हणून लग्न हा मुद्दा घर गृहस्थीचा, प्रपंचाचा असला तरी सुद्धा आज त्याचा संबंध धर्माच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला आहे आणि म्हणून आज त्या विषयावर बोलायला लागलं. हौस म्हणून बोलत नाही आहे, आज समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. तुमच्या गावातल्या सगळ्या पोरांचे लग्न झाले असतील जवळजवळ, सगळे झाल्यात. लय पुण्यवंत गाव आहे तुमचं. लग्न झाले नाहीत तुमच्या गावात पण बऱ्याच पोरांचे. का बरं? पोरी नाहीत आपल्या समाजात? बोला बोला, चटकन उशीर झाला. पोरी नाहीत, मग का लग्न होईनात? कशासाठी लग्न होईनात? शेतकरी म्हणून देत नाहीत. मग त्यांना काय, कशासाठी? नोकरी पाहिजे. आणि काय पाहिजे? म्हणजेच काय, अपेक्षा वाढल्यात. कोणाच्या? वडिलांनी अजिबात घ्यायचं नाही याच्यात. वडिलांनी अजिबात फरफटायचं नाही ह्याच्यात. कोणाच्या वाढल्यात? खरं खरं सांगा. मुलीचं पण काही लय नसते. आई आऊ या ना नायन ಮುಂದೆ ನಾಂದಿಲ್ಲ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಅದು. काय अपेक्षा हो? बाप काय तर सांगायला गेलं, एवढं करू नकोस, काय हे करू नकोस. बापाला आई एका तडाक्यात सांगते, ನೋಡ್ರಿ ಏನ್ರಿ ಹೋಯ್ನ್ರಿ ಪಾರ್ ಪೋರಿನ ನೋಡಕ್ ಪಾವ್ನೇರ್ ಬರೋರ್ದಾರ್, ಅವ್ರು ಬಂದ್ರೆ ಕೈ ಕಾಲು ತೊಳ್ಕೊಕ್ ನೀರು ಕೊಡ್ರಿ, ತೊಳ್ಕೊಂಡು ಆದ್ಮ್ಯಾಗೆಲ್ಲ ಟಾವೆಲ್ ಕೊಡ್ರಿ ಒರ್ಸ್ಕ, ಒಳಗೆ ತಂದು ಸೋಪಾದ್ಮ್ಯಾಗ ಹೊನ್ಸೋದು, ಅವ್ರ ಹತ್ಯಾಗ ಕೂತು ಚಾ ಮತ್ತು ಫವೆ ಹೊಡೆದು ಮತ್ತು ಗಪ್ಪ ಬಾಯ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡೋದು. ಮುಂದಿಂದೆಲ್ಲ ನನ್ನ ನೋಡ್ತ್ಯಾನ, ನಾ ಎಲ್ಲಿ ತಪ್ಪನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅವು ಬೈಂದಾಳ ನಂಗೆ ಹೇಳಕ್. क्या नियोजन हे असलं नियोजन केंद्र सरकारला सुद्धा जमत नाही. तसलं नियोजन लावताय तुम्ही. आऊ नाऊ बहिंदाळ. आहेत पाहुणेर बंद खोत्र चहा फवे ಎಲ್ಲ ಆಯ್ತು. ಫವೆ ನಯನ್ ಫವೆ बर ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ಚಹಾ ಫವೆ ಆಯಿತು. ಇನ್ನು ತೋರಿಸೋದಾ ಕೊಡೋದಾ ನೋಡೋದು चालू आहेत ना. यान अपेक्षा 25 एकर रान पाहिजे. खरं आमची पोरगी रानाकडे जाणार, मग तिकडं जाणारच नाही तर ते पाहिजे कशाला हो? तिकडं जायचंच नाही, ज्या गावाला जायचं नाही त्याचं तिकीटच कशाला काढा लागलाय? एक पहिली अपेक्षा 25 एकर रान पाहिजे. दुसरी अपेक्षा पोरग सरकारी नोकरीत पाहिजे. पोरीचा बाप अजून सुद्धा दुसऱ्यांच्यात दिवाणजी म्हणून आहे, पण होणारा जावई कोण पाहिजे? पोरीच्या बापाला 25 एकर शेत राहू दे, 5 एकर शेत सुद्धा टिकवायचं भयंकर कठीण झालेलं आहे. पण पोराकडनं, पोरीच्या बापाचं वय आहे 60 वर्ष आणि त्या लग्नाला आलेल्या पोराचं वय 25 ते 30 वर्ष असताना 60 वयात जे त्या बापाला जमलं नाही तेवढी त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा 30 वर्ष वयाच्या पोराकडनं करायला लागलोय. कसला न्याय होयो? पोरांची बाजू घ्यायला लागलोय असं समजू नका, मी काय वकील नाही आहे त्यांचा. पण सामाजिक अस्तित्वाचा मुद्दा निर्माण झाल्यामुळे हे बोलावं लागायला लागलंय आम्हाला. आणि तरीसुद्धा याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असलं तुम्ही ऑब्जेक्शन करत राहा, आम्ही या विषयावर बोलत राहणारच. काय पोरा आम्हाला काय कमिशन देत नाहीत बोलल्याचं? का लग्न झाल्यावर ती जोडीनं आम्हाला आहार द्यायला येणार आहेत म्हणून आम्ही बोलत नाही? ती येऊ देत नाही येऊ देत, फक्त आमच्या समाजाचं, संस्कृतीचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी जरी पुढं आले तरी आम्ही बोललेलंच सार्थक झालं असं आम्ही समजतो. तिसरी अपेक्षा 4 मजली बंगला पाहिजे. पण तर 4 मजली बंगला असून सुद्धा आमची पोरगी लोटझाड करणार नाही, फरशी पुसणार नाही. बर काय करतात? लग्न होईना अंतर यान माडतार और. चौथी अट, दारात BMW गाडी पाहिजे. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची अट, हां हे काय सांगायची सोयच नाही. मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे. काय? पोरगी देतो खरं सासू सासरे नकोत. ಎಲ್ಲ ಚುಲು ಐತ್, ಪಾರ್ ಚುಲು ಐತ್, ನೌಕರಿ ಚುಲು ಐತ್, ಹೊಲ ಬಕ್ಕಳಿ ಐತ್, ಮನಿ ದೊಡ್ಡದೈತ್, ಗಾಡ್ರ ನೋಡೋದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಪಗಾರ ಗಲಿ ಲಟ್ ಐತ್. ಖರೆ ಒಂದ ಅಟ್ ಐತಿ, ಯಾವ್ದಾ?
ಅತ್ತಿ ಮಾವ ಬ್ಯಾಡ ಅಂದ್ ಯಾರು ಬೇಕು? ಯಾರು ಬ್ಯಾಡ. ನಮ್ಮ ಪೋರಿ ಮನ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಆಳ್ಯ ನಮ್ಮ ಮಗಳ 24 ತಾಸು ಜಗಳ ಇಷ್ಟ ಬೇಕು, ಬಾಕಿ ಯಾನ ಬ್ಯಾಡ. ಹಾಂ ಬಾಕಿ ಯಾನ್ ಬ್ಯಾಡ. 24 ತಾಸು ಅವ್ರವ್ರು ಜಗಳ ಮಾಡ್ತಾರೋ, ತನ್ನ ಗಪ್ ಕೊಂಡ್ತಾರೆ, ಬಾಕಿ ಯಾನ್ ಬಿಡ್ಸ್ सुद्धा यार ब्याड. खरे आत्ती मावा अष्ट ब्याडा. एक लक्षात ठेवा, एका मुलीला दुसऱ्यांच्या घरात देत असताना त्या मुलापासून त्याच्या आई वडिलांना जर तुम्ही हिरावून घेत असाल, आई वडिलांपासून मुलाला हिरावून घेत असाल, तर मुलगी देणाऱ्यांना एक मुलगा पण आहे का नाही? दुसऱ्याच्या घरी मुलगी देणाऱ्यांना एक मुलगा पण आहे. आणि जैशी करणी काय रिस्पॉन्स, जसे भरावे जसे पेरावे तसे भरावे, कर्म सिद्धांत आहे. अंजनीचं उदाहरण घ्या. 22 वर्ष वनवास का भोगावा लागला? सीतेला वनवासात एकटीलाच का राहावं लागलं राम लक्ष्मणाशिवाय? जैशी करणी. आज भली सीता आमच्यासाठी भारतीय नारी संस्कृतीचे आदर्श आहे. आज भली आमच्यासाठी अंजना आणि चंदनबाला भारतीय नारी संस्कृतीच्या मानदंड आणि मापदंड आहेत. पण आज जरी त्या आदर्श असल्या तरी भूतकालीन पर्यायांमध्ये त्यांच्याकडून काहीतरी अपराध झाले होते, त्याचं फळ आज, त्याचे रिझल्ट्स आज मिळत आहेत. तसं आज म्हाताऱ्या झालेल्या आईबापापासून त्या पोराला तळहातावरच्या फोडी समान सांभाळलं, त्या पोराला लहानाचं मोठं केलं, त्याला शिकून सवरून मोठं करण्यासाठी, त्याला चांगलं सुविधाजनक नोकरी देण्यासाठी, त्याचं जीवन सुखी करण्यासाठी त्या आईबापांना हाडाची काढ केली. पायाच्या टाचा झिजूपर्यंत, पाठीचा मणका वाकूपर्यंत, डोक्याची केस जाऊपर्यंत त्यांनी मेहनत केली, त्या पोराला मोठं केलं, खडं केलं. आणि आज लग्नाला आल्यानंतर, हातातोंडाला आल्यानंतर त्याचं लग्न व्हावं, तो सुखी राहावा म्हणून त्या मुलीकडच्यांनी घातलेली ती अट सुद्धा आईबापानं मान्य केली, ती वेगळं राहील. हाच काय धर्म, हेच पुण्य, हीच माणुसकी. अपेक्षा जरूर ठेवा, अपेक्षा अवश्य ठेवल्या पाहिजे, पण कसल्या? मुलगा निर्व्यसनी पाहिजे, थोडाफार का होईना धार्मिक पाहिजे. तो साध्या ऊसाच्या पाल्याची घातलेली खोप असू दे, त्या खोपीत राहणारा असू दे, पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि धडपड असणारा असू दे, तसल्या मुलाला आम्ही मुलगी देतो. गबरगंड असणाऱ्या लोकांना हुंडा देऊन त्यांना आणि जरा मोठं करण्यापेक्षा त्या पोरालाच हुंड्याचा पैशातला काहीतरी बिझनेस घालून देतो आणि आमच्या समाजातल्या तळागाळातला एक परिवाराला आम्ही वर घेतो. ह्या प्रकारचा मोठेपणा ठेवूया की? शक्य आहे का नाही? टाळ्या वाजू नका, कोण देताय असं करताय तेवढं सांगा. सत्कारच करायला लावतो त्यांचा, चला. आणि मुलांनी सुद्धा नुसता पोरी देत नाहीत म्हणून तक्रार करण्यापेक्षा, मनगट कुठल्या तरी ज्योतिषाला हाताच्या रेषा दाखवण्यापेक्षा आपल्या मनगटीच्या ताकदीवरती स्वर्णिम भविष्य निर्माण करण्याची जरा शपथ घ्या. उगाच लाचार होत मुजरीगिरी करत फिरण्यापेक्षा काहीतरी धमक आहे त्याचं काहीतरी सार्थक करून दाखवा. गुटक्याच्या पुड्या, माव्याच्या पुड्या आणि सगळं स्टार आणि काय आता सांगावं तुम्हाला, काहीतरी करून दाखवा. हा समाज, ही संस्कृती, आमचा धर्म, ही मंदिरं आमच्या पूर्वजांनी कशी टिकवली याच्या इतिहासाकडे जरा लक्ष दिलात तर तुमचे डोळे वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. किती कष्ट घेतले आमच्या पूर्वाचार्यांनी, पूर्वजांनी. म्हणून जरा मेहनत करूया, जरा पुढे येऊया, जरा मन मोठं करूया. आमच्या समाज, संस्कृती, धर्म आणि सिद्धांताच्या रक्षणासाठी प्रत्येकाने काहीतरी संकल्प घेऊया, पुढे येऊया. पाऊस पडला पाहिजे. कुठं पडला पाहिजे? समुद्रावर. तिथं पिकं वाढायला लागलेत होय. जिथं पिकाऊ जमिनी आहेत पण पावसाच्या आणि पाण्याच्या अभावी जनावरं हंबरडा फोडायला लागलेत, माणसं टाचा घासा लागल्यात, पाऊस तिथं पडला पाहिजे. मदत केली पाहिजे. कोणाला? रतन टाटा, मुकेश अंबानीला नाही. जो खऱ्या अर्थानं मदतीचा पात्र आहे त्याला मदत केली पाहिजे. पोटाला घातलं पाहिजे. कोणाला? बोट घातलं की शेंगुळी उंडीले हात कधी आऊंगा. कोणाला? जो भुकेनं लाचार झालेला त्याला पोटाला घातलं पाहिजे. तसंच लग्न. आज दुर्भाग्य हे आहे की शेतकरी शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायला तयार नाही.
सामान्य माणूस, सामान्य आपल्या समानच असणाऱ्या लोकांच्या परिवाराला, पोराला पोरगी द्यायला तयार नाही. आणि आज रत्नासारखी गुणवंत असणारी पोरं, आमच्या परिचयात अशी शेकडो पोरं आहेत जी रत्नासारखी गुणवंत आहेत, पण त्यांच्या परिस्थितीमुळं, खचल्यामुळं, परिस्थिती कमजोर असल्यामुळं बिना लग्नाची फिरत आहेत. त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती प्रगटलेली चिंता आणि काळजी बघितलं तर आमचं हृदय पिळवटून निघावं अशी व्यथा आहे त्यांची. पण आपलं काय, नवरा 50 एकर दाऊन कोडामी द्या, त्याचंही ते मोठे असणारे, संपन्न असणाऱ्यांना देऊ नका किंवा आम्ही त्यांच्या विरोधात आहे असं काहीच नाही. कोणाचा विरोध, कोणाचं समर्थन नाही आहे. पण हा मुद्दा आज सामाजिक अस्तित्वाचा, धार्मिक संघर्षाचा बनलेला आहे. याच्यासाठी आपण जरा पुढे येऊया, मदत करूया. तुम्हाला शिक्षकांची गरज कधीपर्यंत आहे हो? बोला बोला, चटदिशी बोला. शिक्षकांची गरज कधी आहे? शिक्षणापुरती. डॉक्टरांची आजारपणात, वकिलांची कोर्ट मॅटरमध्ये, इंजिनियर्स काय कन्स्ट्रक्शन वगैरे असेल त्यावेळेला, आणि ज्या त्या क्षेत्रातल्या लोकांची गरज ज्या त्या क्षेत्राशी संबंधित काम असताना आहे. पण असं नाही की त्यांचं काहीच महत्त्व नाही, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते श्रेष्ठच आहेत, चांगलेच आहेत. पण शेतकऱ्याची गरज कधी? शेतकरी जर शेतात गेला नाही तर मोठ्यातला मोठा सम्राटसुद्धा गुडघे टेकल्याशिवाय राहणार. ही शेतकऱ्याची ताकद आहे, फार ताकद आहे शेतकऱ्याची, पण त्याची किंमत आज कोणाला नाही. मग शेतकरी असंच नव्हे, सर्वसामान्य वर्गातले कोणीही असू देत, त्या सर्वांचा आपण विचार केला पाहिजे, मन मोठं केलं पाहिजे. मोठमोठ्या लोकांच्यात मुली देऊन त्यांना आणखीन जरा संपत्ती देऊन त्यांनाच मोठं करण्यापेक्षा, ते मोठे होऊ नयेत असं नाही, त्यांनी होऊ देत, पण त्यांना आणखीन 10-20 लाख रुपये देऊन त्यांना आणखीन मोठं करण्यापेक्षा जो मुलगा गुणवंत आहे पण परिस्थितीनं मागं पडला आहे, तेच पैसे देऊन त्याला काहीतरी बिझनेस घालून देऊन खडं करा ना त्यांना. शक्य आहे का अशक्य आहे सांगा? चांगला आहे का वाईट आहे? करण्यासारखं आहे का सोडण्यासारखं आहे? सगळं बरोबर आहे महाराज, पण ते आमच्या शेजाऱ्याने करायचं, आमचं आम्हाला कसं वाटतंय तसं आम्ही करणार आहे. नाही, मन मोठं करूया, विचार करूया. तरुणांनी सुद्धा फक्त नोकरीकडे जाण्यापेक्षा 1-2 वर्ष एक्सपिरियन्स म्हणून, अनुभव घेण्यासाठी म्हणून नोकरी करून त्या अनुभवाच्या बळावरती काहीतरी व्यवसाय चालू करूया. आपला समाज, आपल्या संस्कृती, आपल्या आचारसंहितेला अनुसरून जो व्यवसाय असेल, जो उद्योगधंदा असेल, त्या उद्योगधंद्यामध्ये येऊया. कारण नोकरी करण्यानं आपल्या समाजाला आर्थिक सक्षमता प्राप्त होणार नाही. का? त्यांनी देतात तेवढं घ्यायचं, बोलवतात तेव्हा जायचं, आणि आपल्याच घरला येण्यासाठी त्यांची परवानगी घ्यायची. जाऊ काय माझ्या घरला? कोणत्या देवानं सांगितलं? करा, 1-2 वर्ष एक्सपिरियन्स म्हणून नोकरी करा, पण ते केल्यानंतर स्वतः काहीतरी बिझनेस करा. बिझनेस करण्यासाठी पहिल्याच दिवशी 5-50 लाख रुपये, कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असं काय नाही. छोटा स्टार्टअप चालू करा, छोट्या प्रमाणात चालू करा आणि हळूहळू वाढवत जावा. परंतु आज प्रत्येकाला कलेक्टरच्या खुर्चीवर बसायचं आहे, कष्ट करायचं नाही आहे. असं जर असेल, प्रगती होणार नाही, उद्धार होणार नाही. आणि हे सगळं करून देखील जर आम्ही पुण्यक्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये जर आलोच नाही, तर थोडंफार जे पुण्य बॅलेन्समध्ये आहे तेवढं उद्यात आहे, तोपर्यंतच सगळी भरभराट आहे. त्याच्यानंतर मात्र आम्हाला आणखीन ठणठण गोपाळ होणार. त्याच्यासाठी सतत पुण्यक्रिया, धर्मक्रिया, धर्मपुरुषार्थ करूया, सत्संगती करूया, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करूया. वेळ भरपूर झालेली आहे. यावर्षी 21 एप्रिल 2025ला चांद शरदवारच्या पंचकल्याणकानंतर दुसऱ्याच दिवशी पूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज आणि पूज्य निर्यापक श्रमण धर्मसागरजी आणि सिद्धांत सागरजी महाराज यांच्या सानिध्य मार्गदर्शनामध्ये जवळजवळ 12-13 महाराज श्रवणबेळगोळच्या यात्रेसाठी गेले. आणि 4 जून 2025 रोजी आम्ही 10 लोक धर्मनगरी शिरगुप्पीहून श्रवणबेळगोळसाठी गेलो. आम्ही मागून गेलो, हे पुढं गेले एवढ्यासाठी, कारण हे पुढं गेले मागं असणाऱ्या पूजा विधिविधानं जे मागचे सगळे कार्यक्रम होते ते सगळं ऊर उसाबरी याला नमकोट्ट इवर मुंदो हातर ऊर उसाबरी माडी उनुलद खोदतात. बरं एरल्याकडे हे महाराज लवकर यासाठी गेले कारण यांच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त वयस्क महाराज होते आणि त्यांना जास्त दिवस आणि कमी अंतर रोजचं, याच्यासाठी ते लवकर पुढं गेले. आम्हाला कमी दिवसात जास्त अंतर जाणं शक्य होतं म्हणून आम्ही मागच्या सगळ्या कार्यक्रमांना आटोपतं घेऊन पुढं गेलो. पण श्रवणबेळगोळला जाऊन तिथला चातुर्मास आणि परत आज येता येता अक्कोळला आलो. पण या सगळ्या जाण्या येण्याच्या आणि तिथं राहण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये, तिथं राहण्याच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अक्कोळकरांचा सहभाग
फार मोठा आहे, त्यांचं सहयोग फार मोठा आहे, त्यांचं कार्य आणि त्यांचं योगदान फार मोठं आहे. तुमच्या सहयोग आणि योगदानाबद्दल आमच्या संघाच्या आणि यात्रा समितीच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांप्रती अत्यंत कृतज्ञ आहोत. कारण जाताना पण विहारमध्ये आपल्या अक्कोळगावचा चौका होता, आता येताना आहे तिथंसुद्धा अक्कोळचा चौका होता. इतकंच नव्हे, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रारंभीच अष्टानिकामध्ये सिद्धचक्र विधान ठेवलं होतं. त्या दरम्यान जवळजवळ 51 श्राविका, 50च्या आसपास, किती 70 70 महिला श्राविका एवढं घरदार सोडून, सुनांच्या हातची भाकरी खायला सोडून तिथं आलेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की घरातल्या सगळ्या सुखसुविधा सोडून लोक धर्मरुचीनं त्या ठिकाणी आले आणि तिथं सुद्धा सेवा वयावरती हे सगळं केले. श्राविकांचा सहभाग असण्याबरोबरच पुरुष वर्गांचा सुद्धा सहभाग होता. अजित चिंचवडे असू देत, राजू अण्णा असू देत, संजू अण्णा असू देत, आणखीन आपले प्रदीप कमते असू देत, आणखीनही बरेच लोक असतील, सगळ्यांची नावं काय मला माहिती नाहीत. राजू अण्णा तर त्या स्टोअरच्या गाडीमध्ये तोंदीच्या भरमापासारखं बसणार, कुगू भरमापा, घबरू अजिबात हालचाल करू देणार नाही. सांगण्याचा उद्देश हा की सगळ्यांचा आबाल वृद्ध सगळ्यांचा सहयोग संपूर्ण त्या यात्रेमध्ये आहे. सगळ्यांच्या या योगदानाबद्दल आम्ही अत्यंत हार्दिक कृतज्ञ आहोत. आपल्या सगळ्यांच्या सेवा योगदानाला आम्ही सदैव स्मरणात ठेवू. सगळ्या श्रावक श्राविकांनी, तरुण मुलांनी सुद्धा या यात्रेमध्ये जितकं त्यांना संभव होतं ते सगळं केलं. इतकंच नव्हे, ज्यांना ज्यांना जाण्या येण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल, सहयोग हवा असेल, तर आपल्या मंदिरच्या ट्रस्टींनी सुद्धा त्यांना जेवढं शक्य होतं ते सगळं सहयोग केलं. महिला मंडळांनी केलं. आपल्या सर्वांचं कार्य अभिनंदनीय आहे, प्रशंसनीय आहे. आपल्या सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा साधुवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा मोक्षमार्ग अशाच प्रकारे प्रशस्त होत राहू हीच मंगलमय भावना व्यक्त करतो आणि इथंच वाणीला विराम देतो. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की. प्रभु देव तुम्हा